हॅलो एव्हरीवन. तर आम्ही आलो आहोत ओडिसामध्ये आणि ओडिसामध्ये आम्ही जगन्नाथपुरी करून आम्ही इथे जे कोणार्क सूर्य मंदिर आहे ते बघण्यासाठी आलो आहोत. आणि ते सायरा जस्ट झोपून उठलेली म्हणून तिचा चेहरा असा दिसतोय. तर हे मंदिर खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर, इतकं अट्रॅक्टिव्ह आहे. आणि हे जे सूर्य मंदिर बनवलं आहे ते नरसिंहदेव, जे राजा नरसिंहदेव होते प्रथम, त्यांनी बनवलं होतं. आणि हे एक ॲज अ रथ असतो ना, त्या आकारामध्ये बनवलेलं आहे. मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवेनच ते पूर्ण इन डिटेल. आणि ते इतकं सुंदर वातावरण होतं. आम्ही इव्हनिंगच्या टायमिंगला गेलो होतो. तर इथे एंट्री फी काहीच नाही आहे. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला बरेच फोटोग्राफर दिसतात. आपल्याला हवे तसे आपण फोटोज क्लिक करून घेऊ शकतात. ते आपल्याला कॉपी देतात, पर कॉपी आय थिंक 50 रुपीजमध्ये. आणि आपल्याला त्याचं जर फाईल हवी असेल तर तीसुद्धा आपल्याला डायरेक्ट ऑनलाईन ते लोक देतात. तर इथे आतमध्ये आम्ही आता एंट्री करणार आहोत. आणि या सायराचे पण आम्ही फोटो खूप क्लिक केले, आम्ही आमचे पण फोटो क्लिक केले. खूप सुंदर असं होतं. हे आजपर्यंत मी एक पुस्तकातच पाहिलं होतं, कोणार्क सूर्यमंदिर, जेव्हा मी स्कूलमध्ये होती तेव्हा. आणि त्यानंतर आता बघते, इतकं सुंदर असं होतं. जे स्ट्रक्चर त्यांनी म्हणजे एका दगडामध्ये त्यांनी बनवलेलं होतं हे, आणि इतकं सुंदर होतं. आणि जो आम्ही ज्या टायमिंगला गेलो होतो त्याच्यामुळे फोटो क्लिअरिटी पण तुम्ही बघू शकता, व्हिडिओ क्लिअरिटी पण. तर इतकं सुंदर होतं आणि खूप लोकं होती. आणि अजून देखील एवढंच की आम्हाला आतमध्ये जाता नाही आलं, कारण आतमध्ये बांधकाम सुरू होतं. आतमध्ये म्हणजे जे मंदिर आतमध्ये जायचं ते. तर पण बाकीचं आम्ही आत एंट्री करून सगळं फिरून घेतलेलं. खूप सुंदर होतं. हा तशी एंट्री केल्यानंतर जे बाजूचे एक खांब आहे त्याच्यावरची नक्षीदार काम केलेलं, इतकं सुंदर असं केलेलं, इतकं कोरीव काम होतं. म्हणजे आम्ही सुद्धा बघत राहिलो. आणि हे चक्र तुम्हाला समजलंच असेल. हे चक्र होतं जे आपल्या 10 रुपयाच्या नोटवर आहे. मी तुम्हाला नंतर दाखवेन सुद्धा इन डिटेल कसं एक्झॅक्टली सेम तसं आहे. आम्ही सुद्धा इथे भरपूर फोटो क्लिक केले. आणि कारण परत परत जाणं तिकडे होत नाही, आणि आम्ही मन भरून ते बघितलं होतं. इतकं सुंदर होतं. आणि फोटोबरोबर आमच्या सूर्य जेव्हा मी बघत होते त्यावेळी चंद्र पण छान दिसत होता. आणि ते सर्वजण फोटो क्लिक करत होते. आणि जे आहे ते सर्व जो आजूबाजूचा परिसर होता इतका क्लीन होता, अजिबात नाही. मी तुम्हाला म्हटले की बांधकाम सुरू आहे तिथे, हे तुम्ही बघू शकता. आणि आता इथे जे तुम्हाला चक्र दाखवते हे सेम ॲज इट इज 10 रुपयाच्या नोटेवर सेम चित्र आहे. हे जे सूर्यमंदिराचं म्हणजे कोणार्क सूर्यमंदिराचं जे आहे त्यांच्या आणि इथले नक्षीदार काम होते ते इतके सुंदर होते. तर अजितने सुद्धा 10 रुपये काढून त्याने सुद्धा चेक केले. तर नक्की इकडे जाऊन एक्सपिरियन्स करा, आपल्या मुलांना घेऊन जावा, कारण त्यांना सुद्धा कळेल की आपल्या भारतातील लोकांनी किती छान असं नक्षीदार काम केलेलं आहे. आणि त्यांची तर असं हे सुंदर असं कोणार्क सूर्य मंदिर आहे जे ओडिसामध्ये आहे. तर नक्की कधी इकडे या साईडला आलात तर नक्की ते विजिट करा. खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि खूप छान गोष्टी आपल्याला कळतात. तर माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.